कपाट घेतलं होतं आवरायला, पण पोरं कशाच्या आवरू देतात आणि काय. ठेवला पसारा तसाच आणि बसली त्यांच्याशी खेळत. त्यानंतर हे बघा, इथं रानू बंबई रानू गाणं मी लावलं होतं, म्हणजे बघते वेळेस रील आलेला. त्या दोघांचा झाला डान्स चालू. सम्राटला ते गाणं खूप आवडतं. थोडं जरी गाणं त्याला घरात कुठं ऐकायला आलं की तो लगेच पळत येतो, लानू लानू एवढंच बोलतो, पुढचं त्याला नाही जमत. आणि संध्याकाळची वेळ आहे आणि हळदी कुंकाला गेल्यानंतर ना हे मला मोदक आलेला गुळाचा. पण हे गुळ हे आम्हाला कळत नव्हतं. जेव्हा त्याला चाटून बघितला समर्थनी तेव्हा समजलं की हे गुळ आहे. आणि मी तर समजत होते की हे आयुर्वेदिक साबण आजकाल निघालेत नसले, ग्रे कलर काळे पिवळे साबणच आहे असं समजलेलं. वाटत होतं गुळ आहे, पण सम्राटला पूर्ण मोदक पाहिजे. मी त्याला दिला नाही, थोडा तुकडा काढून दिला. तर कसा रुसतोय बघा. दोघाचं 1 मिनिटही जमत नाही आणि दोघाला करमतही नाही. आणि दादासोबत तर भांडण झाले, दादानं रागवले. तर दादाच्याच आसपास लुडूबुडू चालू आहे. मी दादाला म्हणते त्याला बोल, जवळ घे, छोटं बाळ आहे त्याला समजत नाही. पण दादा बी लय भाव खातो, कारण तो त्रासच तसा देतो. दादाचा भाव खाणं बरोबरच आहे, कारण सम्राट एवढा परेशान करतो ना, त्याला अभ्यास करू देत नाही, त्याला झोपू देत, त्याला नाही खाऊ देत. आणि सारखं दादा 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 इतका वैतागून जातो एक एक वेळेस. आणि असा पडलेला होता पसारा आणि पोरांची भांडणं मिटवून